स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोऱ्याच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज मी जातोय जीवदानी देवीच्या दर्शनाला, ते पण एका वेगळ्या रूटने. आणि जेवढे पण जण व्हिडिओ बघतात ना त्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो हे बघा, इथे जीवदानी मंदिरच्या इथून आहे ना स्टेशनला रिक्षा येतात शेअरिंगच्या, आणि विक्रोलीच्या. ते पण 20 रुपये पर पर्सन शेअरिंगने येतात. खूप जणांना प्रायव्हेट रिक्षा लावतात, तर प्रायव्हेट रिक्षा न करता आहे ना शेअरिंग रिक्षाने या स्टेशनवरनं जीवदानी. मित्रांनो इकडून सर्वांना माहीतच असेल कसं जातं जीवदानीला, पण ह्या साईडनं आहे ना जीवदानी मंदिरच्या दर्शनाला कसं जातं ते कोणाला माहीत नाही. आणि आज चाललं आहे 5 पायरीच्या रूटने. इथून तर सर्वच जातात. ह्यावेळेला काहीतरी नवीन काय ट्राय करूया. जेव्हा 5 पायरीला जाताना हा रस्ता यूज होतो. चला 5 पायरीच्या इथून जाऊ जीवदानी देवीच्या दर्शनाला. मित्रांनो फायनली मी पोचलो 5 पायरीच्या पॅकच्या इथून. हे बघा इथून चालू होते वरती चढाई, आणि इथे आहे ना सुंदर असं मंदिर आहे. तर तुम्हाला मंदिराचं दर्शन देतो. सुंदर असं देवीचं दर्शन घेतलं आहे आणि इकडून आपला ट्रेक चालू होतो. इथं थोडासा पॅच आहे ना मित्रांनो, तो जरा खराब आहे. थोडासा 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तेवढाच पॅच खराब आहे. बाकीचा एकदम पॅच आहे ना एकदम भारी आहे. तर चला तुम्हाला निसर्गाचं दर्शन देतो. मित्रांनो ह्या पॅचवरनं जर कोणी येत असेल ना, तुम्हाला ना एकदम सुंदर सुंदर असे ना व्ह्यू भेटतील. आणि गर्दी खूप कमी असते. जर तुम्ही त्या साईडने गेला तुम्हाला क्राऊड जास्त भेटेल, प्लस तुम्हाला जसे पाहिजे तसं चढायला भेटणार. इथे बघा रविवार असून पण खाली आहे. थोडासा पॅच आहे ना, जरासा स्टीप आहे, बाकी एक नंबर आहे. चला तिथून आलेलो आपण, आणि आजूबाजूचा निसर्ग बघा एक नंबर. इथे बॅकग्राऊंडला आहे ना म्युझिकची पण गरज नाही, मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय हे बघा. आणि पूर्ण मोकळी जागा आहे. चलो व्ह्यू पहा, व्ह्यू विरारचा. आणि तुमचा भाऊ वरती बसला आहे, जरा आराम करतो कारण कंटिन्यू चढत आलो. पूर्ण असं स्टीप आहे, वरती पण थोडासा आहे पॅच, पण शांतता बघ किती. गर्दी नाही काय नाही, मस्त काही आराम करत दर्शन भेटेल. तर मित्रांनो ते बघा ऊन येत आहे तसंच. आता तिथून आहे ना डोंगरावरनं जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण चढून घेऊया, कारण एकदा ऊन आलं ना की नंतर मग ते गरमी पण होणार. आणि मग नंतर चढायला आहे ना पाय काम नाही देत, कारण आता सध्या सावली आहे. तोपर्यंत मस्तपैकी चढूया. आणि कसं माहीत आहे, इथून जर येत असाल ना तर मित्रांनो अर्ली मॉर्निंगच आहे, लवकर. म्हणजे कसं अशी सावली भेटेल आणि मस्तपैकी हवा येईल. हवाच असते पण ऊन असेल दुपारच्या टायमाला. चलो ब्युटिफुल नजारा आणि सूर्यदेवतांचं दर्शन. असे व्ह्यू आहेत का कमेंट करून सांगा. तर मित्रांनो ते बघा तिकडून आलो आहे, पब्लिक येते असा. आता डायरेक्ट आपल्याला इथं जायचं आहे. थोडासा पॅच बाकी आहे, थोडासा म्हणजे खूपच कमी आहे. आणि मित्रांनो कसं माहिती आहे, हा जो रस्ता आहे ना तेवढाच स्टीप आहे सरळ,
बाकी सगळा प्रॉपर आहे. तर त्यामुळे ना हा रस्ता एक नंबर आहे. आणि प्लस निसर्ग पाहिजे आपल्याला. तिथे गोंगाट असणार, रविवारचा रश असतो पूर्ण त्या साईडने मस्त निवांत चढा, दर्शन घ्या, निघा. इथून आलोय. चला आता इथून देवीचं दर्शन घ्या. झालं ना इथून आता. चलो बाई, फायनली पोचलो. एवढा हार्ड नाही. चला आता जाऊया इथं कुठेतरी चप्पल ठेवूया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो चप्पल ठेवलं. चला आता दर्शन घेऊया. इथून जायचं आहे. अशी गर्दी नाही वाटत, आज रविवार आहे आणि एवढी वाटत नाही. चला बघूया आता दर्शन घेऊया कसं नाही. तिथे काय मोबाईल शूट नाही, अलाउड नाही आलं. चला जेवढं काय होईल ते दाखवून घेऊ. सुंदर असं दर्शन झालं. व्हिडिओ काढायला भेटणार आहे इथे कसं हलवून आहे. आता पब्लिक पण आहे. आता सध्या जास्त पब्लिक आली ती बसायला पण नाही दिलं नाही. तर आता जाऊया वरती पण देवीची सुंदर अशी मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेऊया आणि नंतर मित्रांनो आता मी आलो ना बारंगा देवीचं मंदिर आहे. एक आहे त्या साईडला पण आहे. आता इथे वरती दुधारी देवीचं इथे पण मंदिर आहे. चला त्याचं दर्शन. बारंगा देवीचं मंदिराचं दर्शन घेतलं मित्रांनो. आणि आता आहे ना इथे पण एक मंदिर आहे. चला त्याचं पण दर्शन घेऊया आपण. क्राऊड एवढा आहे ना काय बोलू. आता सध्या क्राऊड वाढला आहे. अशी मी जेव्हा आलेलो ना तेव्हा नव्हता. पण थोडी पब्लिक वाढते. हे बघा हे पण इथं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया आपण. हां चालेल मित्रांनो. आता मी महाकाली मंदिराच्या इथे. चला महाकाली देवीचं पण दर्शन कसा फोटो खिचला दर्शन मस्त व्हिडिओ आला. आणि यांना बॅक साईडचा विराटचा व्ह्यू बा. या साईडला प्रसाद भेटतो मित्रांनो, महाप्रसाद. आणि या साईडनं आपल्याला बाहेर जायचं आहे. चला बाहेर जाऊया आपण. या साईडनं आहे ना व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना. तर चला बघा तुम्हाला दाखवतो व्ह्यू. बघा व्ह्यू हाय टॉपवरचा व्ह्यू आहे. पहिली हा जो एक्झिट पॉईंट होता ना मित्रांनो तो पण नव्हता, पण आता केला आहे. झाले 6-7 महिने झाले हा पॉईंट ओपन केला. नाही तर तिथूनच एक्झिट होता. आता मस्तपैकी इथून व्ह्यू घेऊन आपण रिटर्न जाऊ शकतो. हा बघा. आणि विरारचं क्रिकेटचं स्टेडियम नाही मैदान. आणि बघा मस्तपैकी असा व्ह्यू. सूर्यदेवताचे पण मस्तपैकी दर्शन झाले. चलो आता परतीच्या प्रवासाला लेट्स गो. तर मित्रांनो ह्या साईडनं आहे ना मी एंट्री मारलेली. आता एक्झिट करताना आहे ना ह्या साईडनं येतो. कारण कसं माहिती आहे ह्या साईडनं आपल्याला जवळ पडतं, इकडून लांब पडेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सपोर्ट करा आपल्या मराठीला. जय शिवराय, हर हर महादेव.